वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण सगळेजण भारतीय मंडळी, आपण सर्वजण वेगवेगळे प्रकारचे उत्सव सण हे साजरे करत असतो. अगदी चैत्रातल्या गुढीपाडव्यापासून ते होळी पौर्णिमेपर्यंत आपल्या भारतीय जीवनामध्ये प्रत्येक महिन्यात एक ना एक सण आहे, एक ना एक उत्सव आहे. मग कुणाची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, काही ना काही, पण या ना त्या रूपाने आपण सदोदित या संस्कृतीशी जोडलेले असतो. आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार चैत्र महिना सुरू झाला बरं का, आता हळदी कुंकवाची तयारी केली पाहिजे. वैशाख महिना सुरू झाला, अक्षय्य तृतीया आली. कितीतरी असे आपल्याला प्रत्येकाच्या भारतीय जीवनामध्ये एक 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 सण असे अंगभूत झालेले आहेत. पण या सगळ्या उत्सवांमध्ये एक उत्सव इतका नजरेत भरतो किंवा जो इतका आपल्याशी तादात्म्य झालेला आहे, आणि तो म्हणजे गणपती उत्सव. बाकीचे सगळे उत्सव आणि गणपती उत्सव याच्यातला फरकच असा आहे की गणपती यायला लागले की सगळेच जण आनंदित होतात. म्हणून आमच्याकडे म्हटलेलं आहे ना की मुदाकरात्त मोदकम. मुद म्हणजे आनंद देणारा. मोदक खाल्ल्यावर जसा आनंद होतो ना, तसा आनंद गणपती येणार म्हणलं की तिथपासून सुरुवात होते. पण सध्या आपण उत्सव साजरा करत असताना निसर्गाला बाजूला ठेवून तो करतोय, आणि म्हणून आपण निसर्गापासून दूर दूर होत चाललेले आहोत. आणि देवता आम्हाला वारंवार सांगतायत, सगळे ऋषी आम्हाला वारंवार सांगतायत, अरे निसर्गाच्या जवळ जा. बघा किती सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. गणपती उत्सव असू दे, नवरात्र असू दे, हे सगळे जे उत्सव आहेत ना, हे मातीशी निगडीत आहे. आषाढ महिना, श्रावण महिना, भाद्रपद महिना आणि अश्विन महिना याच्यामध्येच चातुर्मास्य असतो. आणि या चातुर्मास्यात किती सण असतात बघा. अनेक सणवार, व्रतवैकल्य कितीतरी सांगितलेली होती, आणि पूर्वीची मंडळी ती करतच होती. आजची सुद्धा सगळी मंडळी हे उत्सव साजरे करण्याकरता इच्छुक असतात. पण एवढंच होतं की पूर्ण माहिती अभावी जे काही कर्म केलं जातं ते पूर्ण होत नाही. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलंय ना, यथा सांगते कर्म काही घडेना, आणि घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना. खूप आटापेटा करून मोठ्या पूजा अर्चा केल्या, पण ते पुण्यगाठी नको का पडायला. म्हणून आपण या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. बघा, आषाढ महिन्यामध्ये पहिला सण येतो आणि तो मातीचा आहे, बेंदूर येतो. आणि बेंद्राच्या दिवशी आपण मातीचे बैल आणून त्यांची पूजा नाही का करत. पण पूजा झाली की त्या बैलांना पुन्हा
तुळशीमध्ये किंवा झाडामध्ये टाकून देतो, म्हणजे पुन्हा मातीमध्ये माती मिसळली जाते. नागपंचमीच्या वेळी आम्ही मातीचेच नाग करून त्यांची पूजा करतो. पण याच्यामध्ये एकच सांगितलेलं आहे, अरे हा बैल कष्ट करतो म्हणून तुम्हाला अन्न मिळते. बैलाच्या कष्टाशिवाय तुम्हाला या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. म्हणून बैलाची पूजा करा, गायीची पूजा करा, गोमातेची पूजा करा, तिच्यामुळे तुम्हाला दूध मिळणार आहे. तसंच सरपटणारे प्राणी जे आहेत, नाग आहेत, साप आहेत, हे तुमचे मित्र आहेत. त्यांना मारू नका, त्यांना मारू नका, यासाठी त्यांची पूजा करा असं सांगितलेलं आहे. नाहीतर दिसलं एखादं लांबडं जनावर की गेले मारायला काठ्या घेऊन, असं होऊ नये. म्हणून मातीच्या रूपाने, आणि हे मातीमध्ये राहणारे प्राणी आहेत, त्यांची पूजा करा असं सांगितलं. पुढचा जो उत्सव आहे तो भाद्रपद महिन्यातला हा गणपतीचा उत्सव असतो. आणि गणपतीच्या उत्सवात निम्मा भाग त्याचा शरीराचा मनुष्याचा आहे आणि वरचा भाग जो आहे तो हत्तीचा आहे. याच्यात काय आम्हाला सूचित केलंय हो? गणपती उत्सवामध्ये हत्तीचं मुख असणारा गणपती आणि त्याची पूजा करायला सांगितली आहे. हत्तीचा संबंध कसा आहे तर तो कळपानी राहणारा प्राणी आहे, अत्यंत बलाढ्य असणारा प्राणी आहे आणि तो समूहाने राहतो म्हणून त्याला गण असं म्हणतात. समूहाचं नाव आहे गण आणि गणांचा अधिपती म्हणून तो गणपती, जो अनेक समूहांना एकत्र करतो आणि त्या देशाची, त्या राष्ट्राची शक्ती अनेक पटींनी वाढवतो. तो बौद्धिक शक्ती वाढवतो, शारीरिक शक्ती वाढवतो, आत्मिक शक्ती वाढवतो, मानसिक शक्ती वाढवतो. असं सगळं सामर्थ्य ज्या देवामध्ये एकवटलेलं आहे, असा देव म्हणजे भगवान गणेश आहे, गणपती आहे. या गणपतीचं जर चरित्र आपण पाहिलं, हा अतिशय खोडकर होता. लहानपणी अतिशय खोडकर. आम्हाला पुष्कळ वेळा सांगितलं जातं की पार्वतीने आपल्या शरीरावरचा मळ गोळा केला आणि त्याची मूर्ती केली आणि त्याच्यात प्राणशक्ती घातली. म्हणजे आमच्या मनात असा काहीतरी विपरीत भाव येईल की पार्वतीच्या अंगावर इतका मळ होता हो साठलेला, का ती आंघोळ करत नव्हती? पण याचा अर्थ असा आहे, पार्वती म्हणजे पर्वत, पर्वताची कन्या म्हणजे ती टेकडी आहे किंवा तो डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये असणारी शक्ती म्हणजे पार्वती. तिने आपल्या शरीरावरची माती एकत्र केली, गोळा केली, त्याची मूर्ती केली आणि त्याच्यामध्ये प्राणशक्ती घातली. इथंच गणपती उत्सवाचं मूळ बीज इथं साठवून ठेवलेलं आहे. गणपती जो घरात आणायचा ना, तो सात्विक गुण वाढावेत म्हणून आणायचा. आमच्यामध्ये असणारे तामसी, राक्षसी, निर्दयी अशा प्रकारचे जे दोष आहेत हे निघून जावेत म्हणून गणपतीला घेऊन यायचे. गणपतीला आनंद मूर्ती असं म्हटलेलं आहे. आनंद मूर्ती म्हणजे गणपती घरात आला ना की आपल्याला आनंद होतो. बघा तुम्ही, आपल्या घरात गणपती येणार म्हटलं की आपोआप घरातली वृद्ध माणसं सुद्धा लहान होतात आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने ते काही ना काहीतरी करू लागतात की ज्यामुळे आमच्या घरात येणारा जो गणपती आहे त्याला आनंद व्हावा आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद व्हावा. गणपतीच्या उत्सवाला पार्थिव गणेशोत्सव असं म्हटलेलं आहे. पार्थिव याचा अर्थ मातीचा गणपती. घरामध्ये गणपती घेऊन येताना तो मातीचा असावा, म्हणजे त्याला त्या ठिकाणीच गणेशाचं जे आगमन आहे, आवाहन आहे, हे या ठिकाणीच होतं. उद्या तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकचा करा, येणार नाही तो. नुसता दिसायला ठीक आहे पण तो पार्थिव आहे, कारण त्याचा पृथ्वी तत्वाशी संबंध आहे. गणपतीची आराधना पूजा केली तर काय होतं तर पृथ्वीला आनंद होतो. पृथ्वीला आनंद होईल अशा प्रकारचंच कृत्य आपल्या गणेशोत्सवातून साजरं व्हायला पाहिजे. आज आपण ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो त्याच्यात पृथ्वीला नाही, कोणालाच आनंद होत नाही. पृथ्वीला होत नाही, वायूला होत नाही, जलाला होत नाही, कोणालाच आनंद होत नाही. अशा प्रकारचा उत्सव करून काय उपयोग? आमच्याकडे म्हटलंय ना की मुदाकरात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम. असा जो गणपती आहे, आम्हाला मुक्ती देणारा, ज्ञान देणारा, आनंद देणारा असा गणपती जर घरात येतोय तर तो कसा असला पाहिजे? तो पूर्ण निसर्गाने युक्त असला पाहिजे. याकरता
प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी विचार केला पाहिजे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की माझ्याकडे येणारा गणपती कसा असावा, त्याची पूजा कशी केली जावी, त्याची स्तुती कशी केली जावी, त्याचं आवाहन कसं केलं जावं, त्याचं आगमन कशा प्रकारे आनंददायक ठरेल अशा प्रकारचं व्हावं आणि त्याचं विसर्जन सुद्धा कशा प्रकारे आनंददायक ठरेल याचा विचार आम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. आज आम्ही उत्सवप्रिय जरी असलो तरी सुद्धा आलेला जो गणपती आहे त्याला आम्ही काय अर्पण करतो, त्याच्या अवतीभोवती आम्ही डेकोरेशन करायला जातो. पण डेकोरेशन करत असताना त्याच्यात पृथ्वी तत्वाच्या गणपतीला आनंद होईल असं नको का करायला? आम्ही ज्या ज्या वस्तू वापरतो त्या इतक्या वाईट आहेत. आम्ही थर्माकोल वापरतो. थर्माकोलचा नाश करणं अवघड आहे. विपरीत वस्तू वापरल्या, जर तुमच्या तोंडावर कायम 6 तास 8 तास असा हॅलोजनचा जर फोकस टाकून ठेवला, तुम्हाला झेपेल का तो? यथा देहे तथा देवे, जसं मला प्रिय वाटतंय अशीच गोष्ट देवाला नको का द्यायला? म्हणून त्यासाठी सुद्धा गणपतीच्या चेहऱ्यावर खूप मोठा झगझगीत प्रकाश पाडून ठेवलाय. अशी गोष्ट करू नका. तो माती नाहीये, ते नुसतं प्लॅस्टर नाहीये, तर त्या ठिकाणी गणपती आलेला आहे. मूर्तीच्या मध्ये गणपतीचा आविर्भाव आहे. मग त्याला ऐकायला काय आवडेल याचा विचार नको का करायला? काहीतरी ढणढण ढणढण स्पीकर लावून ठेवायचे, कुठली तरी विपरीत गाणी लावून ठेवायची, आपल्याच देवाची आपण विटंबना करायची. हे बरं दिसतं का? म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट ध्यानात घ्या की इको फ्रेंडली या पृथ्वीला, या संपूर्ण निसर्गाला प्रेम वाटावं, मैत्री वाटावी असा उत्सव साजरा करूया. असा उत्सव साजरा करत असताना काय काय केलं पाहिजे? तर आत्तापासून तयारीत राहा. कुंभाराकडे जाऊन सांगा की आम्हाला मातीचा गणपती हवाय, आम्हाला शाडूचा गणपती हवाय, आम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती नकोय. ऑर्डर तशी द्या. शेवटी तुम्ही जी ऑर्डर देणार त्याप्रमाणे त्याला करणं आहे. प्लॅस्टरच्या मूर्ती घेतल्याच नाहीत कोणी तर तो कशाला करेल? प्लॅस्टर पाण्यात वितळत नाही. प्लॅस्टर जे आहे हे पृथ्वीला योग्य नाहीये. कुठे विसर्जन केलं तर त्या मूर्ती ज्या आहेत त्या वर्ष त्याच्यावर काही होत नाही. आणि अशी वस्तू जर तुम्ही पृथ्वीमध्ये टाकली, कुठेतरी नेऊन टाकली, पाण्यामध्ये नेऊन टाकली, तर परिणामी पाणी अशुद्ध होतं. पृथ्वीला खूप कष्ट पडतात ते प्लॅस्टर वितळायचं, नष्ट करायचं म्हणजे. म्हणून आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही गोष्ट पूर्णपणे टाळली पाहिजे. सिंथेटिक कलर जे वापरले जातात ते त्यांचा सुद्धा वापर होऊ नये यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे. आम्हाला नॅचरल कलर पाहिजे. नैसर्गिक रंगांचा परिणाम मूर्तीवर जो होईल तशा प्रकारच्या मूर्ती आज मिळू लागलेल्या आहेत. आपण प्रयत्न केला तर निश्चित मिळतील. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की आज माणूस सजग झालेला आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपण चांगलं कर्म करावं, पण मी चांगलं करत असताना दुसऱ्यानेही चांगलं कर्म करावं असा आपला भाव असतो. पण पुष्कळ वेळा असं होतं की दुसऱ्यांनी चांगलं वागावं आणि मी मात्र मला वाटेल तसा वागेन. हा प्रकार सध्या सुरू आहे. आपल्याकडे योगायोगाने फार चांगली गोष्ट झालेली. आपला सगळा परिसर जो आहे हा चांगला राहावा यासाठी हे मंगळवार तळे मित्रमंडळ हे एकत्र आलेले आहेत आणि सगळी जी मंडळी आहेत त्यांचा एकच विचार आहे की आपण निसर्गाशी कशी मैत्री करता येईल याचा विचार करूया. आज मंगळवार तळ्यात डोकावून बघितलं ना तर भीती वाटते. मंगळवार तळ्यात डोकावून पाहिलं तर असं वाटतं की अरे 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 एक काळचं अत्यंत वैभव असणारं हे ठिकाण आहे आणि आज त्याची काय स्थिती झाली, दुर्दशा झाली. आणि अशा ठिकाणात मी गणपतीला विसर्जन करणार का? अशा ठिकाणी माझ्या प्रिय दैवताला आणून टाकणार का? आम्ही 50 वेळा विचार करायची आवश्यकता आहे. गणपती घरात आला ना की त्याची पूजा, त्याचं आवाहन हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे की त्या भगवंताला वाटलं पाहिजे वा 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 या घरात आलंच पाहिजे. या घरातल्या सगळ्या मुलाबाळांना सद्बुद्धी दिली पाहिजे.
या घरातल्या कर्त्या पुरुषाला शक्ती दिली पाहिजे. या घरातल्या गृहिणीला सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजे, आरोग्य दिलं पाहिजे. पूर्वकालामध्ये हा गणपती उत्सव फक्त 1.5 दिवसांचा होता. तो सुद्धा असा असायचा की सगळीच माणसं नदीच्या काठी राहत होती. स्नानाला गेलं की नदीच्या तिथली जी आता पाऊस पडून आलेली नवीन जी माती आहे ती घेऊन यायची. त्या मातीचाच एक गोळा करायचा. हेरंबाय नमः म्हणून माती घ्यायची. स्कंदपूर्वजाय नमः म्हणून त्या मातीला आकार द्यायचा आणि सिद्धिविनायकाय नमः म्हणून त्या गणपतीला घरी घेऊन त्याचं आवाहन करायचं. ही पूर्वीची पद्धत आणि फक्त 1.5 दिवसाचा उत्सव होता. पण प्रत्येकालाच वाटायला लागलं की नाही, गणपती आमच्या घरात जास्त दिवस राहायला पाहिजे. याच्यासारखा आनंद तो घरात आल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो आणि आनंदात बागडायचं असेल तर आपल्याकडे आणखीन काही दिवस तो राहायला पाहिजे असं वाटायला लागलं. म्हणून गौरीच्या उत्सवापर्यंत गणपती राहायला लागला. पुढे आणखीन 2 दिवस राहायला पाहिजे म्हणून 7 दिवसांचा गणपती झाला. आणि पुढे अनंत उत्सवापर्यंत, अनंताच्या व्रताच्या याच्यापर्यंत म्हणजे 10 दिवस असा गणपती आपल्याकडे येऊन राहायला लागला. या गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांनी त्याचा वापर करून घेतला. ते म्हणले गणराय घरात आल्यानंतर सगळा समूह एकत्र येतो म्हणून सार्वजनिक गणपती उत्सव सुरू झाले. पण गणपतीच्या मूर्तीचा आकार फार मोठा असावा ही संकल्पनाच फार चुकीची आहे. गणपतीची मूर्ती ही छोटी असावी. तुम्हाला जर मोठा गणपती, मोठं डेकोरेशन हे दाखवायचं असेल ना तर तुम्ही एकदाच ती मूर्ती करून ठेवा. मग ती धातूची असली तरी चालेल, अगदी फायबरची असली तरी चालेल, कारण ती नुसती शोची आहे. पण गणपती ज्याच्यावर आवाहन करायचंय, पूजन करायचंय असा जो गणपती आहे तो पार्थिव मातीचा किंवा शाडूचा असाच असला पाहिजे आणि ती छोटी मूर्ती असली पाहिजे. विसर्जन केल्यामुळे त्या भागातले सगळं आरोग्य धोक्यात येईल अशा प्रकारच्या मूर्ती असू नयेत. अशा प्रकारचं मटेरियल ती मूर्ती करण्याकरता वापरलेलं असू नये. संपूर्ण उत्सवाचा जरी आपण विचार केला तर त्यानंतर शेवटचा दिवस येतो विसर्जनाचा. मग तो गौरी गणपतीचा असू दे, 1.5 दिवसाचा गणपती असू दे किंवा अनंताच्या वेळचा असू दे, मग तो घरातला गणपती असू दे किंवा सार्वजनिक गणपती असू दे, विसर्जनाच्या वेळी विचार करा, अरे मी 10 दिवस ज्याची पूजा केली, 10 दिवस ज्या गणपतीची मी आरती केली, 10 दिवस मी ज्याला उत्तम उत्तम पदार्थांचा नैवेद्य दाखवला, 10 दिवस ज्या गणपतीची मी मनोभावे पूजा केली, त्याच्याबद्दल मी इतका निष्ठुर होतो. ज्यावेळी मी विसर्जन करायला म्हणून जायचं तर ते पाणी कसलं आहे, काय आहे याचा कधी विचारच करत नाही. ज्या दैवताची आपण पूजा करतो, अर्चा करतो, त्याचे आशीर्वाद घ्यायचेत का शाप घ्यायचे याचा विचार नको करायला. आम्ही प्रत्येक माणूस जो आहे की काही नाही, बाबा वाक्यम प्रमाणम, उचला आणि नेऊन टाका, काय होईल याचा विचार नाही करत. अरे ते पाण्यात काय स्थिती होती, ते सगळ्या जलदैवता शाप देत आहेत, म्हणतायत अरे तुमचे उत्सव बास करा, आता चांगले करा उत्सव. चांगला उत्सव नाही का करता येणार? घरात गणपतीची मूर्ती 1 वीटभर उंचीची आणा. कुणी सांगितलीये मोठ्या मोठ्या मूर्ती आणायच्या आणि त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणायच्या, त्याच्या भोवती थर्माकोलची ती डेकोरेशन करायची. त्याचा नाश करायला अवघड पडतो आणि उचलायच्या वस्तू आणि कुठेही रस्त्यावर आणून फेकून द्यायच्या. असं जर केलं तर निसर्गाचा समतोल ढळला नाही तर काय करणार? उद्या अन्न नाही मिळणार खायला. अशा पद्धतीने जर व्हायला लागलं तर पाऊस वेळेत पडणार नाही, वेळेत हवामानाचा संतुलन राहणार नाही. म्हणून यासाठी लक्षात ठेवा, गणपती उत्सव असू दे किंवा कोणताही उत्सव असू दे, तो योग्य प्रकारे सादर केला पाहिजे. विसर्जनाचा विचार करा. तुम्हाला मिरवून आणायचं आहे ना, अगदी घरातला गणपती सुद्धा तुम्हाला संपूर्ण पेठेमध्ये फिरवून या, हातामध्ये घ्या, 10 जणांनी, संपूर्ण अपार्टमेंटचे लोक एकत्र व्हा, सगळ्यांनी मिळून टाळ गजराच्या तालामध्ये गणपतीला मिरवून आणा. पण स्वच्छ पाणी बादलीमध्ये ठेवा, स्वच्छ पाणी ठेवा आणि त्याच्यामध्ये त्या गणपतीची मूर्ती ठेवा. अर्ध्या तासात त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे, पुन्हा त्याची माती व्हायला पाहिजे. आणि तो जो गणपती आहे, ते जे विसर्जन केलेलं पाणी आहे ते झाडामध्ये घालून टाका.
ते झाड आहे तेही तृप्त होईल, कारण 10 दिवस केलेली भक्ती त्या मातीमध्ये मिळालेली आहे. आणि ती माती त्या झाडामध्ये गेल्यानंतर त्या झाडापासून मिळणारी फुलं असू देत किंवा फळं असू देत, ती भक्तीने युक्त असतील. त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. उत्सव असा व्हावा की आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी जी कल्पना आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वनचर म्हणजे वनचर जे आहेत, वावरणारे जे प्राणी आहेत, त्यातला एक हत्ती आहे, त्यातला एक उंदीर आहे, अनेक जे प्राणी आहेत त्या सगळ्यांना सुख होईल अशा प्रकारचा उत्सव असू दे. अनेक सगळ्या वनस्पतींना आनंद होईल अशा प्रकारचा उत्सव असू दे. या आमच्या पृथ्वी मातेला आनंद होईल अशा प्रकारचा उत्सव असू दे. आमच्या वायू देवतेला आनंद होईल अशा प्रकारचा उत्सव असू दे. आमच्या सूर्य नारायणाला आनंद होईल अशा प्रकारचा उत्सव असू दे. उत्सव कसा पाहिजे याचा विचार वारंवार करूया आणि घरामध्ये आणि बाहेरही त्या गणपतीला आनंद होईल आणि त्यामुळे आम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल अशा प्रकारचा उत्सव साजरा करूया. आमच्या या मंगळवार तळे मित्रसमूहाने जो काही उपक्रम हाताशी घेतलेला आहे त्याच्यात आपण सर्वजण सामील होऊया. आणि इतकंच नव्हे तर हे एक निमित्त झालंय, पण आम्ही सर्व सातारकर अशा पद्धतीने वागायला लागलो ना तर महाराष्ट्रामध्ये एक असं शहर होईल की इथे सर्व गोष्टी नैसर्गिक पद्धतीनेच केल्या जातात. इथं कुठलंही विपरीत केलं जात नाही. जसं त्या कर्नाटकामध्ये मत्तूर एक गाव आहे की तिथं सगळी माणसं संस्कृत बोलतात, तसं आपला सातारा अशा पद्धतीने आदर्श ठरावा या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने विचार करूया आणि गणपती उत्सव साजरा करूया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.